आज धुरंधर पिक्चर बघून तर आपण सर्वांनीच टाळ्या वाजवल्या, पण तुम्हाला माहित आहे का खरा धुरंधर कोण होता? आपल्या इतिहासातही एक असा धुरंधर होता ज्याचं नाव इतिहासाच्या पानांमध्ये फारसं लिहिलं गेलं नाही. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 350 वर्षापूर्वी एक असाच धुरंधर तयार केला होता आणि ते नाव म्हणजे बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक हे स्वराज्याचे मुख्य गुप्तहेर होते. त्यांचं काम तलवार चालवणं नव्हतं, त्यांचं काम होतं शत्रूच्या मनात उतरणं. कधी फकीर बनून तर कधी व्यापारी बनून, कधी साधा गावकरी बनून ते शत्रूच्या प्रदेशात फिरायचे, लोकांमध्ये मिसळायचे आणि कुणालाही संशय न येऊ देता माहिती गोळा करायचे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेनेत तलवारी होत्या, तोफा होत्या, मावळे होते, पण त्या सर्वांपेक्षा महत्त्वाचे एक शस्त्र होते, ते म्हणजे माहिती. आणि ही माहिती आपल्याला आणून देणारा माणूस म्हणजे बहिर्जी नाईक. कोणताही संदेश महाराजांपर्यंत पोहोचवायसाठी त्यांनी एक सांकेतिक भाषा तयार केली होती, ती फक्त महाराजांनाच कळायची. स्वराज्य तलवारीने जिंकले गेले, पण ते उभे राहिले बहिर्जींच्या माहितीवर. म्हणून तर त्यांनी 350 वर्षापूर्वी फर्स्ट इंडियन स्पाय तयार केला होता. जर तुम्हाला देखील असा कोणी रिअल लाईफ धुरंधर माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. जय भवानी, जय शिवराय.